पूर्ण कांदा नाही वापरत आहे मी, म्हणजे मला इनफ आहे अर्धाच, सो अर्धाच कापेन. हॅलो गाईज, माय नेम इज ऋषाली अँड वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आम्ही बनवणार होतो आवाकाडो टोस्ट आणि आज आहे संडे मॉर्निंग. तर म्हटलं व्हिडिओ बनवूयात आणि दाखवूयात की माझी आवाकाडोवाली रेसिपी. तर बघा आपण म्हणजे व्हिडिओही बनवूया थोड्या गप्पाही मारून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण कांदा आणि आवाकाडो कापून घ्यायचं. हे बघा, तर त्याच्यामध्ये आवाकाडो ना हे असं मऊ झालेलं पाहिजे, तरच ते आपण यूज करू शकतो आणि त्याचा चांगला टोस्ट होतो. तर त्याची काळजी घ्या की आवाकाडो नीट पिकलेला पाहिजे, कच्चा नको. आणि मी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा. सो त्या दोन्ही गोष्टी आपण कापून घेऊयात आधी आणि मग टोस्ट बनवायला घेऊयात. तर आवाकाडोचं सांगायचं झालं तर आवाकाडो ॲक्च्युली आवाकाडो मला कापायला खूप आवडतं, म्हणजे खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्यामध्ये कापताना. मॅडम बाय पण मला खूप आवडतं ते कापायला, काय माहिती नाही पण मला मजा वाटते कापताना त्याला. तर मस्तपैकी कापून घेते मी याला आधी. तर आता मी याला कापलेलं आहे. अरे यार, हे थोडंसं खराब झालं आहे. तर आवाकाडो कापलं की त्याच्यामधलं हे आतलं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानं. मी चमच्यानं एका बाउलमध्ये काढून घेते त्याला. तुम्ही पण खाता का आवाकाडो टोस्ट? म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही, आवडत नव्हता आधी, आत्ता आवडायला लागलं आहे. तर त्याच्या मागची एक स्टोरी पण आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कॅनडाला आलो होतो तेव्हा इथल्या हॉटेलमध्ये राहत होतो, हॉटेल मॅरिएट म्हणून. तर तिथे ना इंडियन फूड काहीच मिळत नव्हतं. इंडियन फूड म्हणजे सगळं इकडचंच कॅनडावाला आणि इंग्लिश फूडच. आणि आम्ही तर जस्ट प्लॅन झालो होतो, तर लगेचच तर या फूडला आम्ही ॲडॅप्ट नाही होऊ शकत. सो आणि त्यात आम्ही श्रावण महिन्यामध्ये इकडे शिफ्ट झालो होतो. आणि ओव्हरऑल मी तर व्हेजिटेरियनच आहे, पण श्रावण असल्यामुळे अंडं पण नाही खाऊ शकत. सो अंडं पण खाऊ शकत नव्हतो. तर तिथे फक्त एकच व्हेज आयटम होता, तो म्हणजे आवाकाडो टोस्ट. तर मग मी पूर्ण 15 दिवस फक्त आवाकाडो टोस्ट खाल्ला हॉटेलमध्ये इकडे आल्यावर, जे की मला अजिबात आवडत नव्हतं. पण इकडे आल्यानंतर मला तिची सवय झाली आणि ती टेस्ट डेव्हलप झाली ॲक्च्युली हळूहळू, आणि मला ते आवडत गेलं. आणि आता मी बघा म्हणजे रोज नाही पण ट्वाईस इन अ वीक, थ्राईस इन अ वीक आम्ही घरी हे बनवत असतो आणि हेल्दी पण आहे. तर आवडायला लागलं मला ते आणि मी माझ्या पद्धतीनं बनवते. ॲक्च्युली हॉटेलमधलं खूप चांगलं मिळत होतं ते, म्हणजे खूप टेस्टला चांगलं होतं ते ॲक्च्युली. पण मला तसं नाही जमत, पण मला जसं जमते तसं मी बनवते. तर मी आता हा पल्प त्याचा ॲज यू कॅन सी मी पल्प काढून घेतलेला आहे आणि ह्याला आपल्याला मॅश करायचं आहे. त्याच्या आधी मी कापून घेणार आहे कांदा. तर वेट, मी असा बारीक कांदा कापून घेतला आहे. ॲज यू कॅन सी असा एकदम बारीक कापा. तुम्ही आहे ना ह्याला मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, जेणेकरून एकदम बारीक पेस्ट होईल. पण मोस्टली मी तर चमच्यानेच करते, म्हणजे फोकने करते ॲक्च्युली, कारण मला जास्त असं स्मॅश केलेलं नाही आवडत. तर तुम्हाला कसं हवं तसं करू शकता. तर आधी आपल्याला ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे.
केलेलं आहे असं, ॲज यू कॅन सी. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला कांदा आणि मग थोडासा लिंबूचा रस पण ॲड करायचा आहे. तुला टोमॅटो पाहिजे ना, कापून दे. थोडा लिंबूचा रस पण आपण पिळायचा आहे. लिंबू की इन्ग्रेडियंट आहे ॲक्च्युली याच्यामध्ये. लिंबूचा रस हा घातलाच पाहिजे, तरच ते चांगलं लागतं. आणि थोडंसं मीठ, पण घालूया. परत मिक्स करा सगळं. आणि परत सांडलं माझ्याकडून. कारण मी मिक्स केलेलं आहे आणि अशी पेस्ट तयार झालेली आहे. ब्रेडला आपल्याला फक्त एका साईडनं भाजून घ्यायचं आहे, दुसरी साईड तशीच ठेवायची, कारण त्या साईडला आपण लावणार आहे आलं टोस्ट जे आपण बनवलं आहे ते स्मॅश लावलं. तर आता ब्रेड आपण एका साईडनं भाजून घेऊया, थोडंसं बटर लावून. आता पॅन थोडासा गरम झाला आहे. तर आपण आता मी म्हटलं होतं तसं एका साईडनं ब्रेड भाजून घेऊया, फक्त एक साईड. कारण ही जी साईड आहे याच्यावरती आपण ते मिश्रण लावायचं आहे. सो फक्त एक साईड भाजून घ्यायची. ओके, ते भाजू दे, मग तुम्हाला मी सांगते काय करायचं. आता मी जसं दाखवलं होतं तसं हे ते मिश्रण आहे आणि मी आता ब्रेड भाजून पण घेतले. तर जी आपण भाजलेली साईड आहे त्याच्यावरती हे आपल्याला लावायचं आहे. ओके, तर मी याच्यामध्ये कांदा, जसं मी सांगितलं होतं की कांदा आणि लिंबूचा रस आणि मीठ थोडंच घातलं. तुम्हाला जर टमॅटो आवडत असतील तर टमॅटो ॲड करू शकता, आणि तुम्हाला काय व्हेजिटेबल्स आवडत असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता. आणि मी ह्याच्यावरती आहे ना चीज पण ॲड करते, कारण मला खूप आवडतं चीज, सो मी चीज ॲड करते. मला माहिती आहे ते हेल्दी नाही आहे, मी ॲड करते. तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर. एका साईडला असं लावून घेतलं. ते चीज ॲड करते, तुला नाही. मेन म्हणजे मला असं की घाण झालेलं आवडत नाही. तुम्हाला पण अशी सवय आहे का गॅस चालू असताना कसं पचून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण मला असं घाण किचनमध्ये काम करायला आवडत नाही. थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि आता आपण चपाती याला ठेवून देतो. थोडंसं त्याला भाजून घ्यायचं असतं, भाजायचं थोडं भाजून. हे दोन्ही ठेवते, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही होत आहे. दोन्ही ठेवलेले आहे, तर मी चीज घातलेलं नाही, एकाच नाही घातलेलं आहे. कारण हे आणि माझ्या नवऱ्यासाठी त्याला चीज तर नको आहे, आणि सॉरी हे माझ्यासाठी याच्यामध्ये चीज आहे, हे माझ्या नवऱ्यासाठी त्याला चीज नको. आता हे भाजलेले आहे आणि आता आपण ह्यांना मध्ये काढूया. मी ह्याच्यात त्याला काढते. ॲज यू कॅन सी आता हे रेडी झालेलं आहे. तर मी याला आता कापते आहे मधून, सो खायला इझी जाईल. खूप क्रंची झाले, चांगलं वाटतं, वास पण भारी येतो. ॲक्च्युली स्मेल खूप चांगली येते. ओके, तर आता
मी आहे का केचपसोबत खाते, तुम्ही कशाही खाऊ शकता, ॲज इट इज पण खाऊ शकता, पण मी केचपसोबत खाते. तर थोडं केचप ॲड करते. तर तुम्ही बघू शकता, मी टेस्ट करून बघते की कसं झालं. दिसायला तर एकदम भारी, खाऊन बघूया. नेहमी जामच झाला, पण चांगला झाला. हेल्दी आणि टेस्टी आहे आवोकाडो टोस्ट, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. या दॅट्स इट फॉर माय टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझी आवोकाडो टोस्टवाली रेसिपी आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.